ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। स्वर्गीय डॉक्टर शशिताई अहिरे रेणुकानगर पतसंस्थेची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। संस्थापकीय अध्यक्षा स्वर्गीय डॉक्टर शशिताई अहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी रोटरी हॉलमध्ये पार पडली। संस्थेच्या सभासदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण सभेकडे सभासदांचे लक्ष लागून होते। सर्वसाधारण सभेला प्रमुख पाहुणे म्हणून भ्रमरचे संपादक चंदूलाल शहा उपस्थित होते। स्वर्गीय डॉक्टर शशिताई अहिरे पतसंस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा, आर्थिक व्यवहार, संस्थेची प्रगती आणि सभासदांशी संबंधित विविध विषयांवर या वार्षिक सभेत चर्चा करण्यात आली। सुमारे 31,000 सभासदांशी संबंधित असलेल्या या पतसंस्थेच्या वार्षिक सभेला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय डॉक्टर शशिताई अहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गुलाब व्यवहारे, व्हाईस चेअरमन डॉक्टर राजेंद्र खरात, सचिव ॲडव्होकेट लीना शेख, कायदेशीर सल्लागार संचालक मंडळ नईमुद्दीन शेख, निलिमाताई सोनवणे, जगन्नाथ टिडेम, नरेश अहिरे, छबू नागरे, श्रीमती शमाबाई शेख, जतिंदर सिंग रामगडिया, मधुकर साणप, नंदू गायकर, रोहिदास सोनगिरे, प्रीतम मुंडावरे, सहसचिव युवराज कांगोडे, कर्मचारी वर्ग, अल्प बचत प्रतिनिधी, सभासद, खातेदार उपस्थित होते। सभेत स्वर्गीय डॉक्टर शशिताई अहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक तसेच सभासद प्रतिनिधी यांच्या पाल्यांचा गुणगौरव, अनेक विशेष गौरव सन्मान करण्यात आला। राष्ट्रपती भवनात पोहोचलेल्या नाशिकच्या कलाकारांचा विशेष बहुमान जतिंदर सिंग रामगडिया यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट नाशिकच्या कला क्षेत्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब समोर आली आहे। मातीतून कला क्षेत्रात काम करत राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचण्याचा मान मिळाल्याने जतिंदर सिंग रामगडिया यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे। सर्वसाधारण सभेत संस्थेच्या प्रगतीचा आढावा, सभासदांशी संबंधित विविध विषय तसेच संस्थेच्या आगामी वाटचालीबाबत विचारविनिमय करण्यात आला। संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक, सक्षम आणि सभासदाभिमुख करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे चेअरमन गुलाब व्यवहारे, सचिव ॲडव्होकेट लीना शेख यांनी सांगितले। यावेळी उपस्थित सभासदांनी संस्थेच्या कामकाजाबाबत आपले विचार मांडले। पदाधिकाऱ्यांनीही सभासदांच्या प्रश्नांना आणि सूचनांना महत्त्व देत संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली। सर्वसाधारण सभेतील निर्णय, सभासदांचे प्रश्न आणि संस्थेच्या आगामी वाटचालीबाबत संचालक मंडळाने ठोस निर्णय घेतले असून त्यामुळे सभासदांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला आहे। या सर्वसाधारण सभेला संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर शशिताई अहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। या संस्थेचे चेअरमन व्यवहारे साहेब, व्हाईस चेअरमन डॉक्टर खरात, आजचे प्रमुख पाहुणे थोरात साहेब, इतर सर्व
संचालक, त्यांचे अधिकारी, कर्मचारी आणि सभासद म्हणून नाशिक शहरात नव्हे तर जिल्ह्यात ही पतसंस्था एक आदर्श पतसंस्था आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. गेले अनेक वर्ष पतसंस्थेचं काम प्रारंभापासूनही चांगलं बघितलेलं आहे आणि मुख्यतः या संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर शशिताई अहिरे यांनी जी काही टीम तयार केली आहे त्यांच्या अपरोक्ष असणारं हे पहिलं वर्ष होतं. त्यांच्या दुःखद निधनानंतर या टीमचं जे काम आहे ते बघितल्यानंतर अहिरेताईंनी कसे लोक चांगले घडवले आहे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीने वर्षभर या संस्थेने काम केलेलं आहे. आणि खरं मी असं वेगळं म्हटलं म्हणजे इतर पतसंस्थांमध्ये आणि याच्यामध्ये एक अतिशय वेगळा भाग आहे, एक वेगळं वैशिष्ट्य आहे की त्यांनी पतसंस्था एक कुटुंब मांडलेलं होतं आणि आजही सगळे लोक एका कुटुंबाप्रमाणे या संस्थेमध्ये काम करतात. आणि या संस्थेतल्या सगळ्या सभासदांचं असेल, संचालक असेल, यांच्या सगळ्या अर्थाने चांगली प्रगती कशी होईल यासाठी झटले जातं. आणि आज या ठिकाणी काही जे सत्कार झाले, काही जे सन्मान झाले हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे हा परिवार म्हणजे एक चांगल्या लोकांची, चांगल्या कलाकारांची, गुणवंत लोकांची खाण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर या राष्ट्रपती भवनामधलं काम करण्याची सुद्धा सुवर्ण संधी आमच्या चिक्की सरांना या ठिकाणी मिळाली. अशा कलावंत घडवण्याची संस्था म्हणून मी या संस्थेकडे बघतो आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांचं अभिनंदन करताना एक अभिमान वाटतो की या नाशिक शहरामध्ये एक चांगली पतसंस्था आर्थिक कामाबरोबरच समाज घडवण्याचं काम करते. आपल्या स्वर्गवासी डॉक्टर शशिताई अहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शशिताईंच्या मार्गदर्शन तत्त्वामुळे आज सर्व सभासदांनी व्यवस्थित पार पाडलेली आहे. सर्व संचालक मंडळ, एजंट, कर्मचारी आणि सभासदवर्ग यांनी सेवेसाठी चांगलं सहकार्य केलेलं आहे. यापुढे असं सहकार्य त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. स्वर्गीय शशिताई अहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रोटरी हॉल गंजमाळ येथे संपन्न झाली. या सभेला आदरणीय चंदूलालजी शहा भाऊ हे प्रमुख अतिथी म्हणून होते, तसेच सोपानजी थोरात होते. आणि आजच्या सभेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे राजू आनंद पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संचालक जतिंदर सिंग यांची राष्ट्रपती भवन इथे राष्ट्रपतींबरोबर त्यांचं कलेचं कौतुक झालं, त्याचाही सन्मान झाला. अनेक सत्कार करण्यात आले. सभेला मोठ्या संख्येने सभासद हे उपस्थित होते. सभेला आलेल्या सभासदांना आम्ही वस्तूंचे वाटप केले. सभेचे जे काही वातावरण होते खेळ्यामेळीचे होते. सभेचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र खरात यांनी केले. त्यानंतर सत्काराचं वाचन पण त्यांनीच केले आणि आभार प्रदर्शन संचालक नरेश अहिरे यांनी केले. सभेमध्ये सर्व विषय हे संमत केले आणि उपस्थित सभासदांनी सर्व विषय मंजूर केले. स्वर्गीय डॉक्टर शशिताई अहिरे रेणुकानगर पतसंस्था या संस्थेत 33 वर्ष पूर्ण झाले असून 33 वर्षामध्ये सलग अ वर्ग संस्थेला मिळालेला आहे आणि आपलं जे नेट NP आहे ते 5% आतमध्ये असून जे दिलेले कर्ज हे व्यवस्थितरित्या वसूल केलेले आहे. संस्थेच्या साधारणतः 12 कोटीपेक्षाही जास्त ठेवी आहेत. संस्थेने एकच ध्येय ठेवलेलं आहे की सर्वसामान्यांपर्यंत वित्तीय जे काही आपली गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या. त्यामुळे छोटे भाजीपाल्यापासून ते छोटे व्यावसायिक असो किंवा लघु उद्योग असो यासाठी संस्थेने कर्ज वाटप केलेलं आहे. सर्वात जास्त रेणुकानगर संस्थेने सोने तारण कर्ज वाटप जे केलेले आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे. तसेच वीज बिल भरणा केंद्र आपण जे सुरू केलेलं आहे त्यामुळे हजारो ग्राहकांना तिथे त्वरित वीज बिल भरता येत आहे. हे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. संस्थेने आपल्या स्ववास्तूमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहे आणि नवीन ठिकाणी नवीन शाखा उघडण्याचा पण संस्थेचा एक मानस आहे.